दोन्ही राष्ट्रवादीच्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई सुरू असताना विलीनीकरणाची चर्चा आता जोर धरू लागली आहे। मात्र दोन्ही पक्षातील मतभेदांमुळे विलीनीकरण दुरापास्त झाल्याचं चित्र निर्माण झालंय। एनडीए सोबत यायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाचं विलीनीकरण करावं लागेल अशी अट भाजपनं घातल्याची माहिती आहे। मात्र मतभेदांमुळे राष्ट्रवादीचं विलीनीकरण हे अशक्य आहे अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहे। तर विलीनीकरणाकडे नंतर नेतृत्व नेमकी कोणाकडे असा एक प्रश्न आता उपस्थित होतो आणि त्यावर चर्चा सुरू आहे। नेतृत्व कुणाचं यावरून घोडं अडलेलं आहे अशी माहिती झी 24 तासला सूत्रांकडून कळतेय। या क्षणाची राजकीय वर्तुळातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। राष्ट्रवादी विलीनीकरणासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट येतेय, सूत्रांकडून माहिती कळतेय। दोन्ही राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई सुरू असताना इकडे विलीनीकरणाची चर्चा जोर धरू लागली आहे। दिल्लीमध्ये सातत्यानं दोन्ही बाजूकडून भेटीगाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी सुरू आहेत। एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबरोबर या भेटीगाठी स्वतंत्रपणे सुरू आहेत। दोन्ही पक्षातल्या मतभेदांमुळे विलीनीकरण दुरापास्त झाल्याचं एकंदरीतच चित्र आहे। एनडीए सोबत यायचं असेल तर मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या गटाचं विलीनीकरण करावं लागेल अशी अट भाजपनं घातल्याची माहिती आहे। मात्र मतभेद आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचं हे विलीनीकरण अशक्य आहे अशा सुद्धा चर्चा रंगू लागलेल्या आहेत। तर विलीनीकरणानंतर नेतृत्व कुणाकडे हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि नेतृत्व कुणाचं यावरून हे सगळं घोडं अडलेलं आहे असं कळतंय। झी 24 तासला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। तर मतभेदाचे खरं तर अनेक मुद्दे आहेत, मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो राष्ट्रवादी जर पुन्हा एकत्रित दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर याचं नेतृत्व नेमकं कोणाकडे हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यानंतरच हे सगळं प्रकरण पुढे जाणार आहे। आणि राष्ट्रवादी विलीनीकरणाचं घोडं सध्या अडलेलं आहे ते या एकमेव महत्त्वाच्या मुद्द्यावर। तर मतभेद तर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर आहेतच, मात्र भाजपनं अट घातलेली आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तरच त्यांचं विलीनीकरण झालं तरच एनडीए सोबत त्या येऊ शकतात। त्यामुळे हा प्रश्न कसा सोडवता येईल या दृष्टीनं सध्या बरीच खलबतं चाललेली दिसून येतात। दिल्लीमध्ये सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते ज्यावेळी सीजेपीचं मोठं आंदोलन सुरू होतं। त्यानंतर सुनील तटकरे यांनी सुद्धा भेट घेतली होती। अमित शहांबरोबर सुद्धा ही भेट झालेली होती। सुप्रिया सुळे यांनी भेट घेतलेली होती। या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। सीमा, अत्यंत महत्त्वाची घडामोड राष्ट्रवादीमध्ये घडण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांपासून आपणही चर्चा करत होतो, कारण दिल्लीमध्ये ज्या भेटीगाठी सातत्यानं वाढत आहेत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातल्या नेत्यांच्या या भेटीगाठी वाढल्यामुळे काही वेगळे समीकरण जुळण्याची शक्यता अशा प्रकारे चर्चा होती। मात्र नेतृत्व कोणाकडे याच मुद्द्यावरून हे घोडं अडलेलं दिसतंय। काय नेमके या संदर्भातले आणखी सविस्तर तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, अनेक चर्चा, वेगवेगळ्या अर्थाने चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटासंदर्भात सुरू आहे। जी मध्यंतरीत माहिती मिळालेली होती त्या माहितीनुसार की भाजपने अशी अट घातलेली आहे की जर एनडीए सोबत यायचं असेल तर दोन्ही पक्षाला विलीन व्हावं लागेल, म्हणजेच शरदचंद्र पवार पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत विलीन व्हावं लागेल आणि त्यानंतर एनडीए मध्ये ते येऊ शकतात। मात्र सध्या विलीनीकरणाचा मुद्दा, अजित पवार यांच्या मृत्यूनंतर विलीनीकरणाचा मुद्दा एकतर रखडलेला होता। त्यानंतर दोन्ही गटाच्या पक्षांमध्ये काही नेत्यांमध्ये बोलणी आणि चर्चेला देखील सुरुवात झालेली होती। माहिती जी मिळत आहे नेतृत्वावरून सध्या घोडं अडल्याचं कळत आहे। जर पक्ष जर विलीन होत असेल तर मग नेतृत्व कोणाकडे? सुनेत्रा पवार यांच्याकडे जर नेतृत्व गेलं तर मग त्यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे काम करणार का? आणि जर सुप्रिया सुळे यांच्याकडे जर नेतृत्व गेलं तर मग त्यांच्या पक्षाचे नेते आणि जे इतर नेते आहेत, मोठे वरिष्ठ नेते आहेत, ते सुप्रिया सुळे यांच्या अंडर काम करतील का? असे अनेक मोठे जे मुद्दे आहेत ते सध्या उपस्थित होत आहेत। त्यामुळे कुठेतरी नेतृत्वामुळे विलीनीकरणाची चर्चा रखडलेली आहे आणि त्यामुळे चर्चा पुढे जात नाही असं कळतंय। आणि यामध्ये वक्तव्य आणि होत असलेल्या गाठीभेटी या अतिशय महत्त्वाच्या ठरत आहेत। आता आपण जर बघितलं मागील 2 दिवसात आपण सुद्धा अनेक मुद्द्यांवरून चर्चा केली की राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सोबत सुनील तटकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती। प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती। त्यात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या या गाठीभेटी यांचा अर्थ आता भविष्यात महाराष्ट्रामध्ये काही समीकरण बदलतात का? आणि सगळ्यात मोठा मुद्दा आणि सगळ्यात मोठा पेच जो नेतृत्वावरून निर्माण झालेला आहे त्यामध्ये काही
मधला मार्ग काढला जातो का, किंवा या चर्चा फक्त चर्चेपुरताच राहतात, या अनेक गोष्टी घडताना आपल्याला पाहायच्या आहेत. त्यामुळे काय नक्की या सगळ्यामधून एक वेगळा विषय आणि वेगळा मार्ग निघतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि सध्या राजकारणामध्ये ज्या चर्चा आहेत त्या फक्त चर्चाच राहतात, की पुढे जाऊन त्याचं काही आपल्याला निकाल किंवा मधला मार्ग काढून गोष्टी सुटलेल्या दिसतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. निश्चितच सीमा, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. तेव्हा राष्ट्रवादी विलिनीकरणाचं हे घोडं कुठे अडलेलं आहे, तर नेतृत्व नेमकं कोणाकडे या संदर्भात हा मुद्दा आहे तो अजूनही यावर चर्चा झालेली नाही आहे. आणि त्यावेळेस विलिनीकरण कशा पद्धतीनं होणार हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अर्थातच दोन्ही गटाकडून विलिनीकरणाच्या चर्चांना जरी नकार देत असले, प्रतिक्रिया जरी तशा येत असल्या तरी देखील निश्चितच पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत आणि विशेष म्हणजे दिल्लीमध्ये हे सगळं घडतंय. त्यामुळे काय नेमकं राष्ट्रवादीच्या या दोन्ही गुटामध्ये चाललेलं आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरलं आहे.